मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. बघा चाललोय मंदिरात आणि इथं बघा किती आहेत. यो एक दोन नुसता मधाचा पूर्ण सोय आहे. आम्ही आता चाललोय बल्लारेश्वर मंदिरात आतमध्ये दर्शनाला. पार्किंग गाडी लावली, आम्ही चाललोय मंदिरात दर्शनाला. तिथनं जाऊ आमच्या गावात. चला दाखवतो. गणपती बाप्पाचं दर्शन करूया. अष्टविनायक आहेत. चालूय गाभाऱ्यात दर्शन करून घ्या गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पाचं आमच्या इकडे गाडी माकड आली. एंटर झालोय आणि आपण आता दर्शन करायला जाऊ येशीवरच्या देवीच्या दर्शनाला. गावची देवी बघूया दर्शन. की गागर का खेल कैसा के पाप धुले पश्चाताप ना धुले. मी पोचलोय, आम्ही उतरलोय गावाला आणि तुम्ही बघितलं असेल आम्ही पालखीला आलेलो आहे घरी. तर आम्ही पोचलेलो आहोत आणि घर दाखवतो तुम्हाला की या घरी आम्ही असं आलेलो करून. हे बघा, यो घर आहे आमचा गावातला आणि सगळे आलेले आहेत. सगळी तयारी करतायत. बॅगी वेगी काढून झाल्या. बॅगी बघा किती आणलेल्या. सगळ्या गोष्टी जेवणाच्या वस्तू आणलेल्या आणि आम्ही आता घरी आलेलो आहोत. सगळ्यांचं जरा शांतपणे जेवण पाणी बिणी पिऊन शांत झालीत. सगळ्यांचे कपडे बिपडे काढून झालेत. तर आम्ही जरासा गाव फिरतो, जरा गाव बी बघताना. उद्या आम्ही करवंद बिरवंद काढायला जाऊ, आंबे काढायला जाऊ, काजू बिजू काढू. तर कोकणात आल्यावरती ते तर पाहिजेच असतं म्हणून सगळीजण येतात. तर आम्ही काजू आंबे फणस बिनस काढणार आहोत. तुम्हाला दाखवतो फणस बिनस. थांबा, फणस दाखवतो. चल फणस दाखवतो. बघा हे आपल्या कोकणातला असा आहे. लाव, हे आमच्या इकडचं फणस. एक दोन काढले. आणि तुम्ही पालखीला बघितलाच असेल तिथं काजूचा लय आहे. इथं काजू लय भरलेला असतं. काजू असतील इथं. काजू आहे, बघू आता तो काजू दाखवतो. आम्ही चाललो आमच्या घरातले दादाच्या घरामध्ये. हॅलो अरे कहना क्या चाहते हो. आता आम्ही चाललोय. येडी आमच्या मागं आली. आता आम्ही चाललोय घरी. जरासं तिथं बघूया. आता मी जरा बाहेर आलोय. सकाळचं वातावरण बघा कसं आहे. फणस फणस नुसते फणस अशा गावा ठिकाणी बघायला भेटतात. आमची गाई तात्या घेऊन चाललंय. आता आम्ही चाललो जरा धामणगावमध्ये कामानिमित्ताने. चला जाऊया. गावात आहे. आम्ही बाहेर गेलो तर फणस काढलेत. फणस बघा कसले मोठे मोठे आहेत. कोकणात आलो का असे फणस बघायला भेटतात. पिकलेला आहे. 4 काढलेले आहेत मोठे मोठे. आम्ही
बाहेर गेलेलो, मला दाखवले तिथनंच काढले ते फणस. चला अजून भरपूर काढायला जायचं आहे. आमची बारका देवी साईबाबा ही असा आशीर्वाद देताना आवाज नाही तर रडताना. आमची इथं आवाज नाही, आम्ही असल्या आवाज बोल करत नाही. आम्हाला जसं समजता तुम्ही बोल तितके साधे नाही ओ आम्ही. बयानी भाभी दोन्ही. ती मला माझा नाव बदलवलाय, भार्गवी नाही आहे, बयानी कामवाली. धरणावर जायला आंबे काजू फणस बिनस काढायला. फणस काढताना बघितलेत, आता सगळे निघालेत. चला दीदी सगळे येतात, आम्ही चाललोय. नाही येतील फोर व्हीलरमध्ये. चला मम्मी दीदी वहिनी आणि आत्या. चला आलोय धरणावर. हा धरण आहे. धरण अगोदर सुकलेला होता, म्हणजे पहिले गाव होता. हा धरण आहे बघा, जे उभे इथं आहे धरणाच्या इथं आहे. आणि हा गाव होता पहिला. आणि इथं पूर्ण पाणी भरतो पावसाळ्यात, पूर्ण पूल येतं. आणि बोलतात मगर आहे पाण्यामध्ये असते, तिला सोडली. आणि घरं दाखवतो तुम्हाला. पाण्यात पहिला गाव होता, आणि तुम्हाला मध्ये मध्ये दाखवतो सगळ्या. मगर आहे, माणसं आहेत. पावसाळ्यात पूल भरतो. तर आम्ही चाललो कोकम कोकबं आंबे सगळं काढायला. कोकणात आलं का असंच यायला लागतं आपल्याला. ते टोकाला जायचं आहे डोंगराच्या. पप्पा सांगतात या डोंगराच्या टोकाला जायचो लहान होतो तेव्हा, पण आम्ही तिथपर्यंत जाणार नाही, ऊन भरपूर लागतं आहे. सगळ्यांनी डोक्यावर घेतलं आहे, मीनीसुद्धा डोक्यावर घेतलं आहे. तर आपण चाललो आतमध्ये सगळं आणायला. तुम्हाला घरं दाखवतो आमची जुनी. आणि आता पाणी भरलं आहे, सगळं तोडलं आहे. दाखवतो पहिला जुना गाव होतं इथं, त्याचा दाखवतो. इथं ब्रिज दाखवतो, ब्रिज दिसते बघा. या ब्रिजने तुम्हाला समजेल की इथं गाव होता पहिले. न तो गाव तोडला, हे ब्रिज आहे पाण्याचा. तुम्हाला दाखवतो पुढं घरं आहेत. चला तिथं जायचं आपल्याला. तुम्हाला दिसेल हा धरण. धरण दिसत नव्हता, हा धरण बांधला. आणि इथं गाव होता, पण ही शाळा होती पहिले. इथं घरं भरपूर होती. हा एकच भाग राहिला आहे, काहीतरी होता आहे बघा. घराचे अवशेष अजूनपर्यंत आहे तसेच आहेत खालील. आणि बघू शकताय बघा घराचे पाया दिसतात तुम्हाला. हे बघा ही घराची पाया दिसतात. हा पहिला गाव आमचा असाचा. इथं गाव होता बघा, खिडक्या. ना आता तिथं डॅम बनवला गेला आहे, धरण. आणि ही जागा दुसरीकडं केली, दुसऱ्या गावाला दुसरीकडे राहायला. शेत दिसत असतील बघा, शाळा आहे, पप्पा सांगतील. इथं काय आहे शाळा होती तुमची? बघा ही शाळा धरणाजवळ. धरणाच्या आत पाणी असतं पावसाळ्यात, त्याचं पाणी कमी आहे म्हणून दिसतात. घराचे अवशेष बघू शकता, म्हणजे पाया दिसत असतील सगळे घराचे. हे बघा पाया, शाळेचा बाथरूम. आणि तिकडे तुम्ही ब्रिज बघितला, म्हणजे होते इथं गावं. बघा वातावरण बघा, इथं गाव होता पहिला. इथं पप्पा लहानपणापासून मोठे आलेत. घर होता. ही आमची 2 माकडं. काय होती शाळा? शाळा होती. पप्पा शिकले नाही या शाळेत. लहानपणापासून आपलं घर
पप्पा शाळेत शिकले, या शाळेत शिकले. आपला घर वरती होता. आपला वरती होता, तात्याचा वरती होता. तिथं तिथं घर होता. आणि पप्पास मम्मी घातलाय कशाला आली तुम्ही यायची इथं, हे इथं भात होता. दीदी आली नाही. दीदी होती लहान 7वी महिन्यात. आंबे खायचे घडा. इथं आपल्या घराजवळ इथं घर होतं तिथं. हा तोच घर आपण राहता होते तो तसाच घर होता. इथं आता एकच घर राहिला इथं तेवढाच, बाकी तर कोण नाही राहत. बघा पाया घराचे सगळ्यांच्या अजून तसेच तसेच आहेत. पाण्यात गेलेलं असले घर तरी. लोकेशन बघा कुठली वाट होती. हे घर होता इथं पाडेकर, बालू पाडेकर होता ना त्याचा. आणि इकडून वाट होती, तिथं आपला घर होता. हा भाऊच्या इथं. हा त्याच्याकडे नको जायला ना, लहान वास मारते तिथं. इथं घर होता, इथनं वाट होती जायला ना. आपण घर बघला तसाच घर होता. आणि दीदी आंबे बिंबे खायचे, बैल बिल होते. सगळ्या गावासारखंच गाव होता. आता घर आहे तसंच. एवढं करवंद काढायला जात आहेत, ते करवंद घरात ठेवतात पाणी म्हणून. आणि होतं ना पंचायती बसायची या दगडीवर, या दगडी होत्या. मी ती नाही माहिती ना, कोण साईला माहिती नाही ना तुला. घर लय वरती ते एखादी कोणतरी जाऊन आला. झाड आहे. दादा घर कुठे आहे आपलं, घर कुठे होता. इथं या इथे आहे ना, बरोबर ना, इथंच होता. ते घर होता. हा हा खाली बॅग या बा, ये इथं ये. ते घरट्याचा तसाच आहे अजून. तिथे पाडेकराचा वरती चढून वर ना, इकडे हा इथून वर नाही, त्या बाजूला यावर. हा ही निशाणी आहे ना इथं. झाड ही निशाणी आहे आपली. घराची निशाणी आहे. एक आहे घराचा आहे ना आकार. ही घर हे बघा, तुम्हाला दाखवतो. लाईनीत बघा दगड आहेत. ही बघा, हा घर जुना घर आमचा. बघा अजून घराचा पाया तसाच आहे. आमचा घर कसला भारी होता. उतरण बाजूला घर, यो पाया, तिथं झाडं, खुरं, आंबा, सगळ्याला फणस आंबा सगळं जवळ. बघा झाडांचे सगळ्यांचे अवशेष अजून आहेत. बघा सगळी झाडांचे अजून तसेच बोंड आहेत. चला आंबे बिंबे सगळा बघूया. आपला घर बघून झालाय. आणि हा आमचा घर होता. आणि पप्पांची शाळा विला, दीदी मोठी झाली. सगळा आंबा आहे, याच्यावरती पप्पा चढलेले. आणि लहान असताना पप्पा पडलेले झाडावरनं. जुनी आठवण अजून आहे. आता चालले तिथं आंबे काढायला. बघा आंबे. दीदी येते, दीदीकडनं माहिती घेऊ. तुला काय काय आठवते बघूया, तिच्याकडनं पण माहिती घेऊया. लगते का दीदी होती पहिले तिथं घर आपलं घराजवळ. ही पिल्लर बघा, शाळेची पिल्लर तर तुटलेले आहेत, पण अशा आहेत तसेच वाटतात. आणि शाळेचा बाथरूम. पप्पा बोलतं लहानपणी इथं शिकले. तो तात्या नाही बघ, तात्याच्या वरती होता. इथनं असा रस्ता, ही झाडं. यांचा घर होता. आपण यांचा हे बघ इकडे घर दाखवतो. हे बघ हा झाड, हे झाड बोलतो ओळखीचे. हा ही आणि यो घर, यो आपला यो असाच होता बोलतं पहिला. पण हे बघा इकडे दाखवतोय पाया. हे घराचा बस स्ट्रक्चर तसंच आहे. हा बोलतं घर नाही. इथं बैल बांधायची ती. नाही साई कुठं ती दोघं जण सांगतात म्हणून. होती. मी आलोच नव्हतो. एकदा इथे इथं बोलतो आंबे बिंबे खाल्लेलीस तू. आणि तो आंब्याचा झाड आहे ना तो,
तिथं बोलतो पप्पा चढले लहानपणी ना पडले आंबा काढताना. इथं असं हे बा हा आंब्याचं झाड. होतं का ना? हा इथं हा आंब्याचं झाड आहे ना. हे बा त्याच्यावरनं बोलतं लहानपणी पप्पा पडले. या तेवढं नाही आठवत. त्यांना आठवते ती सगळी सांगतात. परफेक्ट सांगता ना पण ती ते बरोबर. अशी वरती पायऱ्या चढायची मी अशी तात्याच्या घरी जायचं वरती. त्या बघा या दगडी या असं घर हा बा घर हा हा ना असं वरती चालत चालत मी जायचं तात्याच्या घरी ना. माझ्या पाठी मांजर लागले तर मी तिथंच टाकून दिला तांब्या तो दुधा दयाचा दह्याचा. आंबे पाडतात. सैराट मस्त या आंब्यांची आवरी आली तर हे आंबा खाईल. मस्त आंबे आले. असती बापू लावायचं ना आणि इथं पण असतो. किती वर्ष होता तुम्ही इथं? लहानाचं मोठं इथंच झालं ना. नंतर मग सुभाष बुवा मेला ना. तो मी वासनची पुण्याची एका ठिकाणी होतो ना. आम्ही एका घरात 7 जण होतो खायला भाकर. इथंच मोठं झालं बोलते. इथंच मोठं झालं बोलतं. बाबू काय 7वी पर्यंत इथं होतो. 5वी 6वी. दीदी होती लहान 7वी महिन्यात. आंबे खायचे घडा. 7वी पर्यंत. भरपूर काढतायत. आपण हिस्ट्री गोळा करत होतो पण आपण आंबे दाखवले काढताना. आणि करवंद दाखवूया. ही करवंद काढायला गेली ती दाखव. अरे पालावट हे बघा करवंद. असं भरपूर काय काय भेटलं. आता बघा बघत राहा काय काय घेता. काढायला हाऊस आहे. तिथे मॅच खेळायला यायची. आणि तो त्यांचा वाडा अजून आहे दिसला. इथं पवायसाठी पासून माझे मध्ये अशी गोल दगडा असंच लसूण लसूण चेचायला तेव्हा तर नाही सांगितलं. चिंबोऱ्यांना बिंबोऱ्यांना सगळ्यांना यायची. पप्पा मम्मी जुने घालत सगळी. वाटतंय पण हे पाण्याचा रस्ता आहे वाल आणि बाजूला झाड आहेत बघा. मध्ये झाड नाही पण हे बोलतो आपण घाण आहे पण ह्यो कातलातला पाणी एकदा पिऊन बघला ना बिस्लरीपेक्षा भारी आहे. हे बघा काय भारी ना. बघा जाऊया थांब. कातलातला पाणी दाखवू दे. बिस्लरी प्युअर बिस्लरी. बाटली कुठे आहे? बाकी पण मी बोलली म्हणून इथं पाणी. दगडींचा काय माहिती तिकडे बाटली. प्युअर बिस्लरी का? मग एक बाटली होती ती राजदादाने तिथंच ठेवली. या उभे राहा. मी काढते दीदी हाय दादा. गेला भेटला का मला? हा जाऊन मी खाली गेला होता. सांगितलं का मला? साडेच तेवढे गेले ना. पाणी प्यायला परत बाटली भरून घ्या.
फक्त आंबे बघत राहा कोकणात हे असले. आणि पप्पांचे मित्र जुने डुक्कर मारायसाठी खास मित्र उभी ओळख झाली. तो कापायला इकडे ये ना वेदिका 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 आता जाणार गणपतीपुळे. आता जेवण इथं आणि गणपतीपुळे गाडी आणली ना मी आपली गाडी काय नाही तिकडे काय नाही असे बघ इकडून मला बोलायला नव्हती ते आलीच लवकर. आंब्याचा बंदोबस्त कर थोडं पोरांचा. नाही ना कुठे आंबाच नाही रायवली मुरुडे रायवली रायवली ते रायवलीच आवडत मजा लोकांचं काही बापू कडनं आता सुविधा का भाजीला वरचा नाही बायको कशी हातात घेतात असं जमतं जा असं त्याला रायवली आमचा आंबा आहे गोड आहे. जो गोड आंबा आहे कुठे जायचं कसं जायचं मला सांग. माहिती आहे. अरे हा काय चोंड्याने जायचं तर आपला आड आहे ना आडापासून आंबा दिसतो हिला माहिती आहे त्यांच्याकडे चाललोय. तुम्ही बघितलं असेल भरपूर माहिती आहे आणि लय भारी भारी असं स्टोरी आहे आमच्याकडे. भरपूर गोष्टी आहेत. आता अर्धी मेमरीसाठी ठेवणार अर्धी दाखवणार नाही. आणि भरपूर काय आहे कातलातला विषय भरपूर गोष्टी आहेत. पप्पा जन्मापासून इथे होते म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघायला भेटतात. मजा येते. हिस्ट्री बघायला मला लय मजा येते की लहानपणी होते करून किंवा काय. तर दिदीला ओळखले ते दिदीची ओळखीचे दिदीला माहिती आहे ते कोण आहेत. आंबे बिंबे सगळं काढलं आहे. आता त्याही आम्हाला दाखवलं आहे की आंबे भरपूर आहेत तिकडं. तर चला तिकडे जाऊन आंबे काढूया. भरपूर काय गोष्टी त्यांना माहिती आहे. पूर्ण जंगलाची गोष्टी माहिती आहे. हे बघा आमची केळी ही आमची गॅस. वाडा खायतो खातो वरती यायचो इथं वरती कोकब आणि हा कोकब आणि करवंद बिरवंद काढून आड इथं आहे का. यानं नाही माहीत. तो तिकडे गेला नाना. किती लांब आहे. कोकण म्हणजे चांगली पण वाईट पण गोष्ट आहे. वाईट गोष्ट दाखवतो तुम्हाला काय आहे. ही बघा ही हां आंब्याचा बांधा केलेला आहे म्हणजे सुरक्षेसाठी की त्यांचा स्वतःचा फक्त आंबा आहे दुसरा कोण नाही हात लावायला जाऊ शकत अशी बांधे केलेली असते. ही बघा झाडाला पण बांधे केलेले आहे. इथं हात नाही लावू शकत. ट्रँगल वाला भेटलेला बघ चपटात हा गाला बसला तर काय एक नंबर आंबा आहे. कोकण तू कोकण असलेलं खात नव्हतो गाईच. आता एक आंबा खायचं वाटते बघूया. गावाचं सगळं भारी वाटते ते एक खाऊन बघूया. जरा कसा लागतो तुम्हाला पण सांगतो.
हे आता चिक आहे ना तो फक्त साफ करायचा, वरचा काढायचा आणि डायरेक्ट खायला घ्यायचा. बघा कसं लागतंय. दक्षू तिथं बघ गं किती पडलं ते बघ. तिकडं बघ किती पडलं. बघूया कसं लागतंय. कसं आहे मस्त लय भारी. कोकण. आपल्याला सर्व काढते आता हे. घरी तिकडे वाटायला ते उसळ घरी पोहोचणारच नाही. साई पिकलेले. तुला नाही जमणार. झाला सगळं घेतला, बॅगा बिगा भरून झाल्या. आता जायची तयारी करूया गणपतीपुळे. येतो का तू पण गणपतीपुळे? तिकून कारल्याला जाऊ. चला गप्पे. ही येडी चला आपण जाऊया. त्याने येऊ दे आपलं शेत बाबांचा. बाबांचा शेत तो आई आई वासरू वासरू. हा तो वासरू ती स्वाला तो राट बाबांची सून आणि ती पाण्याची टाकी आणि हा मंदिर. कुठं? मंदिर होता शाळेच्या इथं. तिकडे तिकडं मंदिर होता तो पण दिसतोय ना तिकडे ते मंदिर. आलो शेतावर, आलो आमच्या शेतावर. ह्या शेत ह्या बा आवाज आला. हा हा तो बघ. ह्या ना आईन होता मोठा आईन होता तो बघ. आणि ह्या शेवटचा आहे ह्या सगळ्या खाली बघा. तिथे मोठा तोंडाचा आणि तिकडे नदी खाली. ही नदी आर जायची झाली सपाट आणि भात वलकतच नाही. आजच्या भात नाही वलकत भात. आता नाही, आता माती बिती वरण पडून सगळा वेगळा. सगळं झालं ये पाण्यामुळे तेच झालंय. पाणी मुलं झालं. ह्या आईनावर चढायची बाबा लागतायचं. आता ओळखलं सगळं तर्क केला. मी येते गाडी. यो आता खाली वाटते म्हणजे वाटते जरासा. इकडं नदी गेली खाली. मग वाटते जरासा. ह्या आई त्याचे बारके बारके सोंडके होते. हे पाणी पिया जातो ना. आम्ही जातो. चल हा इथं वर आहे वर. वरती आहे. चला नको चल, मी जाईल. काय नाही माहिती पाहिजे कुठं आहे. एकदाच बघितलेला तो. हा माहिती आहे, एकदाच गेलेलो तिथंच पिला पाणी. इथं नाही पिलो, तिथंच पिला. हो लय तिकडे वर आहे हा दे. पाणी आहे. हे वाचतो गावचं घर. घर कसं असेल तर असं. पोचलोय गणपतीपुळेला आणि नशीब बघा किती भारी. पोचल्या गणपती बाप्पाची आरती चालू झाली. माझा चाप याई दोघाही लपवलेला तुम्ही काय बघू शकता मी एकटाच आहे. वाजलेत 5 आणि चालले गणपती बाप्पाच्या दर्शनाला. ते गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सगळे झोपलेले आहेत आणि मी एकटा लवकर आंघोळ केली 4 वाजता. 5 वाजता मी दर्शनाला चाललो आहे आपल्या गणरायाच्या. आणि आज बघा कसला दिवस आहे. आज आहे संकष्टी. संकष्टीनिमित्त गर्दी भरपूर असणार आहे. तर म्हणून मी निघालो आहे लय लवकर 5 वाजता. 5 वाजता आपला गणपती बाप्पाचं मंदिर ओपन होतं. मग दर्शनासाठी लाईन भरपूर असते. तर दर्शन नाही भेटणार या कारणाने मी लवकर चाललो आहे. चला मग बघूया आपण. लवकर निघालो, आंघोळ केली, फ्रेश झालो. चला मग आपण जाऊया दर्शनाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला मग दाखवतो तुम्हाला गर्दी. वाजलेत 5. सुमसान रस्ता. चला आरती चालू झाली ना. मी पोचलेलो आहे मंदिराजवळ. चला जाऊया. आरती चालू झाली. आरती. गणपती बाप्पा मोरया. माझा नशीब खूप भारी आहे.
गौरी हराचा नंदन गजवदन गणपती उठा उठा सकल जना ध्यानियाणुनी सुखमूर्ती स्तवन करा एकेची आता आमचं झालं दर्शन बिर्शन सगळं सकाळ झाली मस्त वातावरण आहे बीचवर एक नंबर असा बघू शकता बाहेरचं व्ह्यू दाखवतो तुम्हाला मंदिराचा मंदिर खालीच बघा कसला दिसतोय वातावरण भारी वातावरण मस्त असं समुद्राचं आहे बघा चला आपण आता जाऊया बीचवर दर्शन झाला आता बीचवर आलोय बीचवर बघा दर्शन मंदिर कुठे दाखवतो तुम्हाला मंदिर ते बघा यो मंदिर आणि बीच चला बघूया वातावरण आता आम्ही कुणकेश्वरला हा कुणकेश्वरचं मंदिर बघू शकता आतमधलं तुम्हाला दर्शन दाखवतो एकदम भारी आहे कुणकेश्वर बघा काय कोरीव आहे सगळा दगडांचा मंदिर कुणकेश्वरचा पूर्ण दगडीचा जुना काम आहे जुना महादेव Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. आलोय षण्मेश्वरा गाव इथे आणि आपल्या संभाजी महाराजांची आपल्याच मराठाई त्यांना पकडून दिलं लोकेशन सांगितली आणि मग त्यांना इथनं धरण्यात आलं त्याच वाड्यावर चाललो आहे आम्ही सरदेसाईचा वाडा त्या वाड्यामध्ये तिकडं आपल्या महाराजांना संभाजी महाराजांना पकडलेलं मग सांगायला वाईट वाटतं आहे पण तरी आपण जाऊन बघूया आपल्या महाराजांचा इतिहास बघायला पाहिजे चला हे वाड्यावर अंगावर काटा येते शहर आहे ते बघू शकता हात थरथरायला लागलेत आपल्या संभाजी महाराजांना या ठिकाणावरनं पकडलेलं आणि आपल्याच मराठाई त्यांना फसवून इकडनं पकडलेलं या चोरवाटेनं आणलेलं फसवणारी आपलीच माणसं होती मराठे कोणाच्या कमी नव्हते हरणारे लाखो होते जिंकणारे भक्त मराठे होते असे माझे राजे म्हणजे शिवाजीराजे मी आत आलोय हिम्मत करून इथं राजे यो वाडा सरदेसाईंचा आणि इथं महाराजांना पकडली तुम्हाला दाखवतोय बघा असं आहे आणि त्याच्यासाठी दाखव म्हणून माझ्या महाराजांचा झेंडा लावला राजे बघून घ्या शेवट मराठ्यांना इथंच आठवण येते की महाराज इकडनं त्यांना आलं हे दगड
इथं लपले होते, लपून ठेवलेल्या महाराजांना. पण आपल्याच माणसांनी गद्दारी करून त्यांना नेण्यात आलं. चला आता तुम्हाला मी नंतर दाखवतो अजून जुन्या काळातल्या सगळ्या गोष्टी आहेत. जरा मी बघून घेतो, माझ्या महाराजांशी बोलून घेतो. राजे